श्री स्वामी समर्थ. एक असं गुपित जे तुमच्या सुखी संसाराला एका रात्रीत राख करू शकतं. वृश्चिक राशीच्या स्त्रियांच्या काळजात दडलेल्या त्या भयाण वास्तवाबद्दल स्वतः गुरुजींनी दिलेला हा इशारा तुम्ही दुर्लक्षित तर करत नाही आहात ना. वृश्चिक राशीची स्त्री म्हणजे एक शांत दिसणारा पण आतून प्रचंड खळबळ माजलेला अथांग समुद्र. ही स्त्री जितकी प्रेमळ असू शकते तितकीच ती रहस्यमयी देखील असते. गुरुजींनी या व्हिडिओत अत्यंत गंभीरपणे मांडलं आहे की जेव्हा या राशीच्या स्त्रीच्या आयुष्यात अवैध संबंधांची काळी सावली पडते तेव्हा तिच्यातील हेच रहस्यमय व्यक्तिमत्व एका भयानक विनाशाकडे वाटचाल करू लागतं. ज्या संसाराला तिने जीवापाड जपलं असतं तोच संसार एका चुकीच्या आकर्षणामुळे आणि नशिबाच्या क्रूर खेळामुळे कसा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो हे सांगताना गुरुजींनी एका मोठ्या संकटाची जाणीव करून दिली आहे. अनैतिक संबंधांचा हा प्रवास केवळ सुखाचा नसून तो भीती, दडपण आणि सततच्या दहशतीने भरलेला असतो. गुरुजींच्या मते प्रत्येक वेळी जेव्हा ती आपल्या जोडीदाराशी खोटं बोलते तेव्हा ती स्वतःला एका अशा चक्रव्यूहात ढकलत असते जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसतो. ही भीती केवळ समाजाची नसते तर स्वतःच्या अस्तित्वाच्या विनाशाची असते. ज्यावेळी कुंडलीतील मंगळ आणि शुक्राचा अशुभ प्रभाव सुरू होतो तेव्हा मनावरचा ताबा कसा सुटतो आणि एखादी स्त्री विनाशाच्या उंबरठ्यावर कशी उभी राहते याचे धक्कादायक वास्तव गुरुजींनी इथे उलगडले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुजींनी एका अशा विषयावर प्रकाश टाकला आहे ज्याबद्दल समाजात उघडपणे बोललं जात नाही पण त्याचं सत्य भयंकर आहे. वृश्चिक राशीच्या स्त्रियांच्या बाबतीत अवैध संबंधांची ही परिस्थिती का ओढवते यामागे केवळ मानवी स्वभाव आहे की ग्रहांची एखादी अदृश्य आणि क्रूर शक्ती. जर गुरुजींनी सांगितलेले हे संकेत वेळीच ओळखले नाहीत तर हा मोह तुमच्या आयुष्यातील सर्व आनंद कसा गिळून टाकेल हे सांगणारा हा थरारक ज्योतिषशास्त्रीय खुलासा पाहिल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वृश्चिक राशीची स्त्री म्हणजे एक असं रहस्य ज्याचा उलगडा आजवर कोणालाच करता आलेला नाही. वरून कमालीची शांत, संयमी आणि घर सांभाळणारी वाटणारी ही स्त्री आपल्या मनात विचारांचे एक असं जाळं विणत असते ज्याची कल्पनाही तिच्यासोबत राहणाऱ्या माणसाला नसते. गुरुजी सांगतात त्याप्रमाणे या राशीच्या स्त्रियांच्या मनात एकाच वेळी प्रेम आणि सूड या दोन्ही भावना अत्यंत तीव्र असतात. त्यांच्या बाह्य शांततेच्या मागे एक असं वादळ लपलेलं असतं जे बाहेर आलं तर आयुष्याची राखरांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. ही मानसिकता जितकी मोहक आहे तितकीच ती भयंकर आणि अनाकलनीय आहे. या गूढ स्वभावाचा सर्वात भीतीदायक पैलू म्हणजे त्यांची गुप्तता. आपल्या मनात नक्की काय सुरू आहे हे त्या कोणालाही कळू देत नाहीत. अगदी रक्ताच्या नात्यातही त्या एक अदृश्य भिंत उभी करून ठेवतात. गुरुजींनी स्पष्ट केल्यानुसार ही गूढता त्यांना एखाद्या धोक्याकडे आकर्षित करते. जेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्या भावनांना कोणी समजू शकत नाही तेव्हा त्या आपल्याच एका काल्पनिक जगात जगू लागतात. या जगात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणापासून सर्व काही लपवून ठेवायचं यात त्या इतक्या माहीर असतात की त्यांचा जवळचा जोडीदारही एका मोठ्या भ्रमात आयुष्य जगत असतो. वृश्चिक राशीच्या या मानसिकतेमध्ये एक अशी जिद्द असते जी कधीकधी विनाशाचं कारण ठरते. एकदा का त्यांच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल शंका किंवा आकर्षण निर्माण झालं की त्या परिणामांचा विचार न करता त्या दिशेने पाऊल उचलतात. गुरुजींच्या मते ही मानसिकता म्हणजे एका जिवंत ज्वालामुखीसारखी आहे. जोवर तो शांत आहे तोवर सगळं ठीक वाटतं पण ज्या दिवशी या मानसिकतेचा उद्रेक होतो त्या दिवशी अनेक वर्षांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त होतो. ही मानसिकता केवळ एक स्वभाव नसून तो एका अशा भविष्याचा संकेत आहे जिथे फक्त अंधार आणि पश्चात्ताप उरलेला असतो. संसाराचा गाडा सुरळीत चालू असताना अचानक एखादी स्त्री परक्या पुरुषाच्या जाळ्यात कशी अडकते हे समजून घेणं अत्यंत क्लेशदायक आहे. वृश्चिक राशीच्या बाबतीत हा मोह एखाद्या विषारी वेलीसारखा असतो जो हळूहळू पण घट्ट विळखा घालतो. गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे हे आकर्षण शारीरिक सुखापेक्षा काहीतरी चोरून करण्याच्या थरारातून जन्माला येतं. जेव्हा आयुष्यातला उत्साह कमी होतो आणि नात्यात कोरडेपणा येतो तेव्हा या राशीची स्त्री अशा एका उंबरठ्यावर उभी असते जिथे चुकीचं आकर्षण तिला आपल्याकडे खेचत असतं. हे मृगजळ आहे हे माहीत असूनही ती पावलं त्या दिशेने वळतात हीच खरी भीती आहे. या मोहाचा उगम कधीकधी अत्यंत साध्या गोष्टीतून होतो. एखादं कौतुक, एखादा मेसेज किंवा कोणीतरी दिलेलं खोटं लक्ष. पण वृश्चिक राशीसाठी हे केवळ आकर्षण राहत नाही तर ते एका ध्यासात रूपांतरित होतं. गुरुजींनी सावध केलं आहे की हा मोह म्हणजे विनाशाचा तो निसरडा रस्ता आहे जिथे एकदा पाय घसरला की पुन्हा सावरणं अशक्य असतं.
या आकर्षणापायी त्या आपल्या अस्तित्वाची, चारित्र्याची आणि घराची सर्व सूत्र एका अनोळखी व्यक्तीच्या हातात सोपवून देतात. ही ती वेळ असते जेव्हा विवेक पूर्णपणे नष्ट झालेला असतो आणि केवळ वासनेचा किंवा सुडाचा विचार प्रबळ असतो. या मोहामागचं सर्वात मोठं सत्य म्हणजे यात सुखापेक्षा दहशतीचा भाग जास्त असतो. प्रत्येक वेळी जेव्हा ती स्त्री या मोहाच्या आहारी जाते तेव्हा तिला पकडले जाण्याची भीती सतत सतावत असते. पण हीच भीती तिला पुन्हा पुन्हा त्या चुकीच्या मार्गाकडे ओढते. गुरुजींच्या मते हा आकर्षणाचा उगम म्हणजे कुंडलीतील दोषांचा आणि कमकुवत मनाचा तो काळ आहे जिथे रक्षकच भक्षक बनतो. या मोहापायी स्वतःच्या मुलांच्या डोळ्यांतील निरागसता आणि पतीचा विश्वास पायदळीत उडवला जातो, तेव्हा त्या घराचं स्मशान व्हायला वेळ लागत नाही. हे मोहजाल कसं विणलं जातं आणि ते कसं तोडायचं हे ओळखलं नाही तर विनाशाची ही कथा तुमच्याही घरात घडू शकते. माणसाच्या आयुष्यात जेव्हा विध्वंसक वळण येतं तेव्हा त्यामागे केवळ मानवी चुका नसून अंतराळातील ग्रहांची एक भयानक खेळी असते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, जो रक्ताचा, ऊर्जेचा आणि क्रोधाचा कारक आहे. गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा या राशीच्या स्त्रीच्या कुंडलीत मंगळ बिघडतो तेव्हा तिच्यातील संयम सुटतो आणि एक प्रकारचं अनावर धाडस निर्माण होतं. हे धाडस चांगलं नसून ते विनाशाकडे नेणारं असतं. अशावेळी त्या स्त्रीला समाजाची किंवा परिणामांची भीती वाटेनाशी होते आणि ती एका अशा आगीत उडी घेते जिथे केवळ जळणं नशिबी असतं. मंगळासोबत जेव्हा शुक्र आपली जागा बदलतो तेव्हा तो मोहाचं असं एक जाळं विणतो ज्यातून सुटणं केवळ अशक्य होतं. शुक्र हा विलासाचा आणि आकर्षणाचा ग्रह आहे, पण तो जेव्हा नीच किंवा अशुभ स्थितीत असतो तेव्हा तो माणसाला नीतिमत्ता विसरायला लावतो. गुरुजींनी सावध केलं आहे की मंगळ आणि शुक्राची ही युती म्हणजे एका चालत्या फिरत्या बॉम्बसारखी आहे. या ग्रहांच्या प्रभावाखाली आलेली स्त्री आपल्या सुखी संसाराला विसरून एका क्षणिक सुखाच्या मागे धावू लागते. तिला वाटतं की ती हे सगळं लपवून ठेवू शकेल, पण ग्रहांची ही क्रूर दृष्टी तिला अशा ठिकाणी नेऊन उभी करते जिथे तिचा अपमान आणि विटंबना अटळ असते. सर्वात भयंकर भीती ही आहे की हा ग्रहांचा प्रभाव एखाद्या वशीकरणासारखा काम करतो. विवेकाचा आवाज पूर्णपणे बंद होतो आणि केवळ वासनेचा आणि चुकीच्या आकर्षणाचा आवाज कानात घुमू लागतो. गुरुजींच्या मते ज्यावेळी कुंडलीत हे ग्रह आपला खेळ सुरू करतात तेव्हा त्या स्त्रीला स्वतःच्या मुलांचा चेहराही दिसत नाही की पतीचा विश्वास आठवत नाही. हा काळ म्हणजे एका अंधाऱ्या रात्रीसारखा असतो जिथे प्रत्येक पाऊल विनाशाच्या दरीत पडत असतं. जर तुमच्या आयुष्यातही असे बदल जाणवत असतील तर समजावं की ग्रहांची ही काळी सावली तुमच्या घराचा उंबरा ओलांडून आत शिरली आहे. जेव्हा वृश्चिक राशीची स्त्री अवैध संबंधांच्या चक्रव्यूहात अडकते तेव्हा तिचं आयुष्य एका भयान दहशतीखाली येऊ लागतं. गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे हे केवळ गुपित नसतं, तर तो एक जिवंत स्फोटक असतो जो ती आपल्या पदराखाली लपवून फिरत असते. प्रत्येक क्षणाला पकडले जाण्याची भीती, मोबाईलची वाढलेली धडधड आणि जोडीदाराच्या डोळ्यात डोळे घालून न बघण्याची लाचार अवस्था तिला आतून पोखरत जाते. हे दडपण इतकं भयंकर असतं की सुखासाठी सुरू झालेला हा प्रवास कधी नरकायातनेत बदलतो हे तिलाही कळत नाही. या काळोखी वाटेवर चालताना तिला पावलोपावली आपल्या चारित्र्याच्या चिंध्या होण्याची भीती वाटत असते. मात्र या भयान वास्तवाच्या दुसऱ्या बाजूला एक आशेचा किरणही असतो. वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये जितकी तीव्र ओढ चुकीच्या मार्गाकडे असू शकते तितकीच प्रबळ इच्छाशक्ती स्वतःला सावरण्याचीही असते. गुरुजींनी आवर्जून सांगितलं आहे की जर या स्त्रियांनी आपल्या मनातील गूढ शक्तीचा वापर विधायक कामासाठी आणि कुटुंबाच्या उत्कर्षासाठी केला तर त्या घराला नंदनवन बनवू शकतात. त्यांच्यातील निष्ठा जेव्हा जागी होते तेव्हा त्या आपल्या पतीसाठी आणि मुलांसाठी ढाल बनून उभ्या राहतात. हाच तो सकारात्मक मंगळ आहे जो त्यांना विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे खेचून आणू शकतो आणि त्यांच्या हातून महान कार्य घडवून आणू शकतो. अंतिमतः हा संघर्ष आहे तिच्यातील दैवी आणि आसुरी वृत्तीचा. भीती आणि दहशतीचा हा खेळ थांबवण्याची ताकद तिच्या स्वतःच्या निर्णयात असते. गुरुजींच्या मते ज्या क्षणी तिला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती पश्चात्तापाच्या अग्नीत स्वतःला शुद्ध करते त्या क्षणी ग्रहांची काळी सावलीही दूर होते. ती पुन्हा एकदा आपल्या संसाराचा आधारस्तंभ बनू शकते. हे केवळ एका चुकीच्या आकर्षणाचे बळी ठरण्याचे शास्त्र नसून स्वतःला सावरून पुन्हा सन्मानाने उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे प्रबोधन आहे. चुकीचा मार्ग अंधाराकडे नेतो, पण स्वतःवरचा ताबा आणि ईश्वरी भक्ती तिला पुन्हा एकदा प्रकाशात आणू शकते. जेव्हा चुकीच्या मार्गावरची पावलं उंबरठा ओलांडतात तेव्हा त्याचे परिणाम केवळ त्या स्त्रीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते संपूर्ण कुळाला काळिमा फासतात.
गुरुजींनी या भागात एका थरकाप उडवणाऱ्या सत्याचा इशारा दिला आहे. जेव्हा हे अनैतिक गुपित उघड होतं तेव्हा विश्वासाचा जो पाया असतो तो एका क्षणात धडाधड कोसळतो. मुलांच्या नजरेतील आईचा सन्मान धुळीला मिळतो आणि समाजाच्या क्रूर नजरा त्या स्त्रीला जगणं असह्य करून सोडतात. हा तो विदारक काळ असतो जिथे पश्चात्तापाचे अश्रूही कमी पडतात आणि सर्व काही उद्ध्वस्त झाल्याची भीती मनात घर करते. हा परिणाम केवळ मानसिक नसून तो एखाद्या जिवंत नरकयातनेसारखा असतो जिथे प्रत्येक क्षण मृत्यूपेक्षा भयानक वाटू लागतो. परंतु याच विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून पुन्हा उभं राहण्याची एक जबरदस्त ताकद वृश्चिक राशीच्या स्त्रियांमध्ये निसर्गतःच असते. गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे वृश्चिक ही राशी पुनर्जन्माची राशी मानली जाते. जरी एखादी मोठी चूक घडली असेल आणि परिणामांचे चटके बसत असतील तरी ही स्त्री आपल्या चुकांमधून धडा घेऊन स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवू शकते. जेव्हा तिला आपल्या कृत्याचा खरोखर पश्चात्ताप होतो तेव्हा ती आपल्या आयुष्याची नव्याने मांडणी करण्याची जिद्द दाखवते. तिची हीच जिद्द तिला पुन्हा एकदा समाजात सन्मानाने जगण्यासाठी बळ देते. कोसळलेला संसार पुन्हा सावरण्यासाठी लागणारा संयम आणि त्याग ती पुन्हा एकदा सिद्ध करू शकते. अखेर हे परिणाम आपल्याला काय शिकवतात? गुरुजींच्या मते आयुष्यातील हे वादळ आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर आपल्यातील कमतरता दूर करून आपल्याला अधिक प्रगल्भ बनवण्यासाठी येतं. विदारक परिणामांच्या भीतीपोटी का होईना, पण जेव्हा ती स्त्री ईश्वराच्या चरणी लीन होते आणि आपल्या चुकांची कबुली देऊन सन्मार्गाला लागते तेव्हा निसर्गही तिला साथ देतो. तिची ही चांगली बाजू तिला एका सामान्य स्त्रीकडून एका खंबीर आणि आदर्श व्यक्तिमत्वाकडे घेऊन जाते. ही एक अशी संधी आहे जिथे ती स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून वाचून आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा प्रेमाच्या धाग्यात विणू शकते. विनाशाच्या उंबरठ्यावर उभं असताना आता प्रश्न उरतो तो म्हणजे सुटकेचा. जेव्हा चारी बाजूंनी अंधार दाटून येतो आणि ग्रहांची वक्रदृष्टी संसाराला गिळंकृत करायला निघते तेव्हा केवळ ईश्वरी कृपा आणि स्वतःचा विवेकच तुम्हाला वाचवू शकतो. हा काळ असा असतो जिथे एक चुकीचा निर्णय तुम्हाला कायमचा संपवू शकतो पण एक धाडसी निर्णय तुम्हाला पुन्हा सन्मानाने उभं करू शकतो. आत्ताच सावध होण्याची हीच ती वेळ आहे. जर आता स्वतःला सावरलं नाही तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हा मार्ग कठीण असला तरी अशक्य नाही कारण पश्चात्तापाची आग कोणत्याही पापाला जाळून खाक करण्याची ताकद ठेवते. या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे जी मनातील भीती आणि संभ्रम दूर करेल. अवैध संबंधांची किंवा अशा चुकीच्या मार्गाची ही गोष्ट प्रत्येक वृश्चिक राशीच्या स्त्रीला लागू पडत नाही. वृश्चिक राशीच्या अनेक स्त्रिया अत्यंत चारित्र्यवान, एकनिष्ठ आणि संसाराला देव मानणाऱ्या असतात. जेव्हा एखादी स्त्री अशा संकटात सापडते तेव्हा त्यामागे केवळ तिचा स्वभाव नसून तिच्या मागच्या जन्माचे कर्म आणि कुंडलीतील विशिष्ट ग्रहस्थिती कारणीभूत असते. मागच्या जन्मातील काही अपूर्ण राहिलेली देणी किंवा मंगळ शुक्राचा अशुभ प्रभाव जेव्हा एकत्र येतो तेव्हाच माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. त्यामुळे हे सरसकट विधान नसून केवळ ग्रहदशेचा एक क्रूर खेळ आहे हे ओळखणे गरजेचे आहे. अखेर या संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्मचिंतन आणि ईश्वराचे अधिष्ठान हाच एकमेव मार्ग उरतो. आपल्यातील ऊर्जेला विनाशाकडून विधायक कामाकडे वळवणे हेच यावरचे खरे उत्तर आहे. जेव्हा तुम्ही ईश्वराच्या चरणी लीन होता आणि आपल्या कर्माची फळं स्वीकारून सन्मार्गावर चालण्याचा संकल्प करता तेव्हा नियती देखील तुम्हाला साथ देते. तुमच्यातील गूढ शक्तीचा वापर घराच्या प्रगतीसाठी करा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि संयमी आचरणाने तुम्ही तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुखी आणि सन्माननीय बनवू शकता. हाच तो मार्ग आहे जो तुम्हाला विनाशाच्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा प्रकाशाकडे नेईल. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच गूढ विषयांच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची स्वामींवर असलेली अढळ श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील.